तारकेश्वर म्हणजे विष कंठात घेऊन ब्रह्मांड तारणाऱ्या शिवाचं रूप आहे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की सद्गुरू नारायण बाबांची मानवतेची शिकवण गावागावात आपण पोहोचवली पाहिजे. प्रबोधनाचा हा प्रवाह आणखी लांब रुंद व्हायला पाहिजे, गतिमान व्हायला पाहिजे. त्यासाठी जे जे काही आदिनाथ महाराज आपल्याला सहकार्य लागेल ते हा एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्या सोबत आहे. एवढंच सांगतो. मी जे बोलतो ते करतो, जे होत नाही ते बोलत नाही. बाळासाहेब म्हणायचे 10 वेळा नाही 100 वेळा विचार करून शब्द द्या, पण एकदा शब्द दिला की पुन्हा मागं फिरणं नाही. हा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये काही मला आपल्या अक्षय महाराजांनी काही कामं दिली आहेत. पाथर्डी ते श्री क्षेत्र तारकेश्वर गड घाट दुरुस्ती डांबरीकरण करणे, श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या भावी भक्तांच्या सोयीसाठी 5 लाख क्षमतेची पाण्याची टाकी, गडाच्या चारी बाजू संरक्षण भिंत, श्री क्षेत्र तारकेश्वर गडासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याबाबत आपलं निवेदन आहे. इथं सुरेश दस आहे, फक्त याची आठवण करून मला द्या आणि हे आपण इथं करू. आपल्या या गडासाठी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा सद्गुरू नारायण बाबांचं मी पुण्यस्मरण करतो आणि आपल्याला आदिनाथ बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. ते दिसतात छोटे, मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. त्यामुळे काळजी करू नका. आता उशिरा आलो मी, लवकर जातोय, पण हा बॅकलॉग पुढच्या टायमाला भरून काढीन मी. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. साहेब फक्त एकच मिनिट, बाबा बोलतात एक शब्द, फक्त एक वाक्य त्यांना बोलायचं आहे, त्यांनी विनंती केली. तारकेश्वरगड हा आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.